गुड आफ्टरनून मित्रो, आज आपण टेक्निक्स ऑफ मोटिवेशन अभिप्रेरणाची तंत्रे ही पाहणार आहोत. कारखान्याच्या संघटनेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याकडून सहकार्य मिळवण्यासाठी आणि त्यांनी जबाबदारीच्या भावनेतून त्यांचे कार्य करावे याकरिता त्यांना प्रवृत्त करण्यासाठी कर्मचाऱ्यांना विविध प्रकारे अभिप्रेरित करण्याची आवश्यकता आहे. ही जाणीव फार पूर्वी उद्योगपती-उद्योजकांना झालेली आहे. औद्योगिक क्रांतीनंतर उद्योगपतींनी या दिशेने काही प्रयत्नही केले, परंतु तो काळ उद्योगपतीकडून विविध प्रकारे कर्मचाऱ्यांची पिळवणूक केला जायचा असा तो काळ होता. उद्योगपती व कामगाराच्या हितसंबंधामधील संघर्ष, औद्योगिक कामगाराच्या संघटनांची उभारणी, नवीन कामगार नेतृत्वाचा उदय, कामगारांनी संपावर जाणे, कामगाराची चळवळ दडपून टाकण्यासाठी उद्योगपतींनी आपले सामर्थ्य पणाला लावणे ही त्या युगाची काही परिमाणे होती. काही उद्योगपतींनी कर्मचाऱ्यांना अभिप्रेरित करण्यासाठी त्यांच्या परीने प्रयत्न केले, पण हे प्रयत्न एकांगी होते, तत्कालिक होते व मनापासून करण्यात आलेले नव्हते. मागील 60 वर्षात उद्योगपतींना आलेले अनुभव, बदललेली परिस्थिती, पाश्चात्य देशात करण्यात आलेल्या संशोधनाची निष्पत्ती, औद्योगिक कामगारांमध्ये निर्माण झालेली जागरूकता, संघटित कामगाराचे सामर्थ्य, उद्योगासमोर निर्माण झालेली नवीन आव्हाने अशा अनेक कारणामुळे अभिप्रेरित करण्याची गरज अधोरेखित झाली. या क्षेत्रात दीर्घकाळपर्यंत करण्यात आलेले संशोधन, चिंतन, मनन, विचाराची देवघेव या प्रक्रियेमधून अभिप्रेरणाची काही तंत्रे विकसित झाली आहेत. अभिप्रेरणाची तंत्रे: आर्थिक अभिप्रेरण. आपली कुटुंबाची उपजीविका चालवण्याकरिता पुरेसे पैसे मिळवणे हेच सर्व व्यक्तीचे नोकरी किंवा रोजगार करण्यामागील सर्वात महत्त्वाचे कारण असते. पोटची भूक ही सर्वात महत्त्वाची व सनातन भूक आहे आणि भाकरीचा प्रश्न हा सर्वात ज्वलंत प्रश्न आहे. हा प्रश्न सोडवण्याकरता समाजात राहणाऱ्या व्यक्ती उत्पादन कार्यात भाग घेतात, निरनिराळ्या नोकऱ्या करतात व व्यवसाय करत असतात. उद्योगात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिक काम करण्यासाठी कसे अभिप्रेरित करायचे याचे सरळ उत्तर काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला देऊन व त्यांनी जास्त काम केले तर त्यांना पूर्वीपेक्षा जास्त मोबदला देऊन केली जाते. कर्मचाऱ्यांना अभिप्रेरित करण्यासाठी आर्थिक अभिप्रेरण या तंत्राचा जगातील सर्व देशामधील सर्व उद्योजकांकडून अवलंब केला जातो. जे अभिप्रेरण कर्मचाऱ्यांना मुद्रा किंवा पैशाच्या माध्यमाने देण्यात येणाऱ्या मोबदल्याशी निगडीत असते त्या अभिप्रेरणाला आर्थिक अभिप्रेरण किंवा वित्तीय अभिप्रेरण असे म्हणतात. कर्मचाऱ्यांनी जास्त काम केल्यास त्यांना जास्त मजुरी, जास्त क्रयशक्ती किंवा जास्त उत्पन्न मिळवून देण्याची रीतसर व्यवस्था हे आर्थिक अभिप्रेरणाचे मुख्य तत्व आहे. आर्थिक अभिप्रेरणाचे प्रत्यक्ष आर्थिक अभिप्रेरण आणि अप्रत्यक्ष आर्थिक अभिप्रेरण असे 2 प्रकार पडतात. कामगाराच्या व्यक्तिगत उत्पादकतेशी प्रत्यक्षपणे निगडीत अभिप्रेरणेला प्रत्यक्ष आर्थिक अभिप्रेरण असे म्हणतात. जास्त कार्याकरता जास्त व्यक्तिगत मोबदला हे प्रत्यक्ष आर्थिक अभिप्रेरणाचे तत्व आहे. जे अभिप्रेरण कामगारांना त्यांनी केलेल्या सामूहिक प्रयत्नांच्या आधारावर करण्यात येते अशा अभिप्रेरणाला अप्रत्यक्ष आर्थिक अभिप्रेरण असेही म्हणतात. कामगारांनी केलेल्या कामाच्या प्रमाणात त्यांना मजुरीच्या रूपाने मोबदला मिळत असतो. कामगारांनी केलेले काम आणि त्यांना पैशाच्या स्वरूपात मिळणारा मोबदला यामध्ये प्रत्यक्ष संघर्ष असल्यामुळे जास्त मोबदला मिळवण्याच्या उद्देशाने कामगार जास्त काम करण्यासाठी अभिप्रेरित होत असतात. कामगारांना पुरेसा मोबदला मिळाल्यास ते आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवू शकतात, कुटुंबाच्या प्रती असणाऱ्या जबाबदाऱ्या पूर्ण करू शकतात आणि आकस्मिकपणे निर्माण होणाऱ्या संकटाकरिता पुरेशी तरतूदही करू शकतात. उत्पन्न वाढवण्याकरता आर्थिक अभिप्रेरण सहाय्यक ठरत असल्यामुळे अर्थव्यवस्थेची घडण, देशाच्या आर्थिक विकासाची अवस्था आणि समाजाची रचना कोणत्याही प्रकारची असली तरी त्यामुळे आर्थिक अभिप्रेरणाचे महत्त्व मुळीच कमी होत नाही. आर्थिकेतर अभिप्रेरण: ज्या अभिप्रेरणाचा मुद्रेशी किंवा पैशाशी मुळीच संबंध नसतो अशा अभिप्रेरणाला आर्थिकेतर अभिप्रेरण असे म्हणतात. आर्थिकेतर अभिप्रेरणाचा हेतू कर्मचाऱ्याच्या सामाजिक व मानसशास्त्रीय गरजा भागवणे हा असतो. आर्थिकेतर अभिप्रेरणामुळे कामगाराच्या उत्पन्नात प्रत्यक्षपणे भर पडत नाही, पण या अभिप्रेरणामुळे कामगार किंवा कर्मचारी परिश्रमी, कर्तव्यतत्पर व निष्ठावान बनत असतात आणि त्यांचे मनोधैर्य वाढत असते. आर्थिकेतर अभिप्रेरण हे कर्मचाऱ्यांना अभिप्रेरित करण्यासाठी अलीकडे व्यापक स्तरावर उपयोगात आणले जाणारे व लोकप्रिय ठरलेले तंत्र आहे.
आर्थिक अभिप्रेरण हे आर्थिक प्रेरणेच्या माध्यमातून कार्यान्वित केले जाते, तर आर्थिकेतर अभिप्रेरण हे आर्थिकेतर प्रेरणाच्या माध्यमातून कार्यान्वित केले जाते. आर्थिक प्रेरणा आणि आर्थिकेतर प्रेरणाच्या स्वरूपाबद्दल पुढे विस्ताराने चर्चा केली आहे की धनात्मक अभिप्रेरण हे कर्मचाऱ्यांना किंवा कामगारांना अभिप्रेरित करण्यासाठी उपयोगात आणलेले एक सर्वसामान्य तंत्र आहे. जेव्हा अभिप्रेरणासाठी केलेल्या प्रयत्नामुळे कामगाराच्या मूलभूत आणि अर्जित गरजांची पूर्णता होते आणि कामगार जास्त काम करण्यासाठी प्रवृत्त होतात, तेव्हा अशा अभिप्रेरणाला धनात्मक अभिप्रेरण असे म्हणतात. दुसऱ्या शब्दात, नेहमीपेक्षा जास्त पगार, भत्ते, बोनस, अधिकार, मान इत्यादी मिळवण्याच्या उद्देशाने कामगार जेव्हा जास्त काम करण्यासाठी प्रवृत्त होतात, तेव्हा हा परिणाम साध्य करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना धनात्मक अभिप्रेरण असे म्हणतात. धनात्मक अभिप्रेरणाचा कामगाराच्या मनावर होणारा परिणाम धनात्मक स्वरूपाचा असतो. धनात्मक अभिप्रेरणामुळे कामगाराच्या उत्पन्नामध्ये भर पडते, त्यांना उपलब्ध असलेल्या सुखसोयीमध्ये वाढ होते, त्यांचे जीवनमान उंच होते, त्यांना अधिक समाधान मिळते, त्यांच्या मानसशास्त्रीय गरजा पूर्ण होतात आणि त्यांना सन्मानसुद्धा मिळत असतो. त्यानंतर आहे नकारात्मक अभिप्रेरण. नकारात्मक अभिप्रेरण या तंत्राचा उपयोग फार पूर्वीपासून केला जात असतो. जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये या तंत्राचा उपयोग केला जातो, ज्यामुळे कामगाराच्या मूलभूत तसेच अर्जित गरजांची पूर्णता होत नाही. उलट ज्यांच्याकडून कामगार स्वतःचेच रक्षण करतात अशा अभिप्रेरणाला नकारात्मक अभिप्रेरण म्हणतात. विशिष्ट प्रमाणात उत्पादन न केल्यास मजुरीमधून करण्यात येणारी कपात, कामगारांना विविध कारणाबद्दल करण्यात येणारा दंड, बेजबाबदार वागणुकीमुळे किंवा अकार्यक्षमतेमुळे कामगारांना कामाबद्दल काढून टाकण्याची शक्यता, गैरसोयीची बदली, पदोन्नती ही सर्व नकारात्मक अभिप्रेरणाची माध्यमे आहेत. धनात्मक अभिप्रेरण हे सुखद व हितकारक असते, तर नकारात्मक अभिप्रेरण हे दुःखद व अहितकारक असते. धनात्मक अभिप्रेरणेमुळे कामगाराच्या उत्पन्नात भर पडते, त्यांना उपलब्ध असणाऱ्या सुखसोयीमध्ये वाढ होते, त्यांचे जीवनमान उंचावते आणि त्यांना अधिक समाधान मिळते. नकारात्मक अभिप्रेरणामुळे संबंधित व्यक्तीचे उत्पन्न वाढत नाही, तर ते टिकून राहते. नकारात्मक अभिप्रेरणाचा परिणाम ताबडतोब होतो व तो काही काळापर्यंत टिकत असतो. यानंतर आहे व्यक्तिगत अभिप्रेरण. संघटनेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्रपणे अभिप्रेरित करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या तंत्राला व्यक्तिगत अभिप्रेरण असे म्हणतात. प्रत्येक व्यक्तीने किंवा कर्मचाऱ्याने केलेले व्यक्तिगत काम किंवा त्याने केलेल्या प्रयत्नाची निष्पत्ती हाच व्यक्तिगत अभिप्रेरणाचा आधार असतो. प्रत्येक कर्मचाऱ्याने केलेल्या कार्याचे निश्चित मोजमाप करणे शक्य असल्यास व्यक्तिगत अभिप्रेरणाचे प्रयत्न सुलभपणे करता येतात. अभिप्रेरणाची परिणामकारकता अभिप्रेरणाचे प्रशासन कशा रीतीने केले जाते यावर अवलंबून असते. व्यक्तिगत अभिप्रेरण हे अभिप्रेरणाचे परिणामकारक तंत्र होय. व्यक्तिगत अभिप्रेरणामुळे प्रत्येक कर्मचारी स्वतःचे हित सुरक्षित राहावे याकरिता आवश्यक ते प्रयत्न करू लागतात. स्पर्धेमध्ये भाग घेऊन इतरांपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत हे सिद्ध करण्याची संधी प्रत्येक कर्मचाऱ्याला व्यक्तिगत अभिप्रेरणामुळे मिळत असते. व्यक्तिगत अभिप्रेरणेमुळे कर्मचाऱ्याच्या उत्पन्नात जशी भर पडते, त्याचप्रमाणे यशस्वी कर्मचाऱ्यांना कारखान्याच्या संघटनेमध्ये विशिष्ट स्थानसुद्धा प्राप्त होत असते. यानंतर आहे गट अभिप्रेरण. व्यक्तीऐवजी ही व्यक्ती ज्या समूहाचा घटक म्हणून कार्य करते त्या समूहाला अभिप्रेरित करण्यासाठी करण्यात येणाऱ्या योजनाबद्ध प्रयत्नांना गट अभिप्रेरण असे म्हणतात. गट अभिप्रेरणामध्ये समूहाचा किंवा गटाचा विचार केला जातो. ज्यांचे कार्य परस्पराशी निगडीत आहे अशा कर्मचाऱ्यांच्या गटाने किंवा समूहाने सामूहिकपणे केलेले कार्य हाच गट अभिप्रेरणाच्या तंत्राचा उपयोगाचा आधार होय. व्यवस्थापकाने गट अभिप्रेरणाच्या तंत्राचा अभिप्रेरण प्रभावीपणे उपयोग करून घेतल्यास त्यामुळे अनेक फायदे होतात. व्यवस्थापकांनी कर्मचाऱ्यांना अभिप्रेरित करण्यासाठी गट अभिप्रेरणांच्या तंत्राचा अवलंब केल्यास उपक्रमाच्या संघटनेमध्ये व्यक्तिवादी प्रवृत्तींना मुळीच वाव मिळत नाही. गट अभिप्रेरणाच्या तंत्राचा परिणाम प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मनात तो विशिष्ट समूहाचा एक अविभाज्य घटक आहे आणि व्यक्तिगत हितापेक्षा सामूहिक हित श्रेष्ठ आहे अशी भावना खोलवर रुजवण्यात येते. त्यामुळे संघटनेची परिणामकारकता वाढवण्यासाठी बरेच सहाय्य होते. गट अभिप्रेरणेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये आत्मीयता, परस्पर सहकार्याची भावना वाढीला लागते. गट अभिप्रेरणेमुळे कर्मचाऱ्याचे मनोधैर्यसुद्धा उंचावण्यास फार मदत होत असते. आधुनिक कारखाना पद्धतीमध्ये करण्यात येणारे उत्पादन कार्याचे स्वरूप लक्षात घेतल्यास उत्पादनात भाग घेणाऱ्या प्रत्येक कामगाराचे कार्य इतरांपासून वेगळे करणे आणि त्याने केलेल्या उत्पादनाचे निश्चित मोजमाप करणे शक्य नसते. ह्या एकाच कारणामुळे सैद्धांतिक दृष्टीने व्यक्तिगत अभिप्रेरण ही कितीही उपयुक्त असले तरी प्रत्यक्ष व्यवहारात व्यक्तिगत अभिप्रेरणाची परिणामकारकता फारशी नसते. प्रत्येक कामगाराचे कार्य वेगळे काढून
त्याने मोजमाप करणे शक्य नसल्यामुळे कामगाराच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी गट अभिप्रेरण हा प्रेरण तत्वाचा महत्त्वाचा उपाय आहे असं आपल्याला म्हणता येईल. यानंतर आहे नेतृत्वाच्या माध्यमातून अभिप्रेरण. मोठ्या आकाराच्या कारखान्यामध्ये संघटनेमध्ये व्यवस्थापनाचे विविध स्तर असतात व प्रत्येक व्यवस्थापक हा त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली त्यांचे कार्य करीत असतो. व्यवस्थापकाच्या नियंत्रणाखाली काही कर्मचारी त्यांचे कार्य करतात. हा व्यवस्थापक एक प्रकारे त्यांच्या सहाय्यकाचे नेतृत्व करीत असतो. प्रत्येक व्यवस्थापकावर त्यांच्या नियंत्रणाखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्याकडून काम करून घेण्याची जबाबदारी असते. सहाय्यकाकडून त्यांचे काम करून घेण्यासाठी व्यवस्थापकांना त्यांचा विश्वास संपादन करावा लागतो व त्यांचे सहकार्य मिळवावे लागते. व्यवस्थापकाने नेतृत्वाचे कार्य व्यवस्थितपणे केल्यास हा व्यवस्थापक सहाय्यकांना अभिप्रेरित करील, त्यांच्या अडचणी समजून घेईल आणि अडचणीचे तत्परतेने निराकरण करेल. नेतृत्वाच्या माध्यमातून अभिप्रेरण या तंत्राचे यश प्रामुख्याने 2 गोष्टींवर अवलंबून असते. पहिली गोष्ट अशी की व्यवस्थापकामध्ये नेतृत्वाचे गुण असले पाहिजेत आणि त्यांच्यामध्ये सहाय्यकांना अभिप्रेरित करण्याची योग्यता असली पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की व्यवस्थापक आणि त्यांच्या सहाय्यकामध्ये विधायक सहकार्याचे संबंध असले पाहिजेत. व्यवस्थापकामध्ये नेतृत्वाचे गुण असणे, व्यवस्थापकाचे चरित्र व कार्यक्षमता उच्च दर्जाची असणे, व्यवस्थापकामध्ये सहाय्यकांना अभिप्रेरित करण्याची आणि क्षमता असणे आणि त्या क्षमतेचा प्रभावीपणे उपयोग करून घेणे या अटीच्या पूर्णतेवरच नेतृत्वाच्या माध्यमातून अभिप्रेरण तंत्राचे यश अवलंबून आहे. अशा पद्धतीने आपण एकूण 7 अभिप्रेरणाचे प्रकार पाहिले. बाकी प्रकार आपण पुढील भागामध्ये घेऊया. तोपर्यंत आपण इथेच थांबूया. धन्यवाद.